आता आपण आलो आहेत नवलबाबा वार्ड प्रभाग क्रमांक 13 मध्ये। या ठिकाणी आतापर्यंत आपण पाहिलं मच्छी मार्केट मध्ये घाणीचं साम्राज्य ते ठीक आहे, त्याच्यानंतर आपण लोहार लाईन मध्ये पाहिलं घाणीचं साम्राज्य ते ठीक आहे, पण या ठिकाणी एवढी मोठी समस्या पिण्याच्या पाण्याची आहे हे आपण जाणून घेणार आहोत। प्रशासनानं याच्याकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे। या ठिकाणी आपण आलो आहोत, या स्थानिकांची समस्या आपण ऐकणार आहोत। हे पाणी तुम्ही जे पाणी धरून ठेवलं किती दिवसापासून असं पाणी येत आहे तुम्हाला? आम्हाला इकडचे नळ केले तेव्हापासून कमसे कम 5-6 दिवस झाले। बरं, हो 5-6 दिवसापासून असंच पाणी येते। सकाळी कमसे कम अर्धी टाकी पर्यंत येते पाणी। आम्ही ते पाणी वापरायला घेत नाही। उभे राहता आम्ही मग तुम्हाला हे करून देतो, तुम्हाला नाल्या करून देतो, तुम्हाला घरकुल देतो, तुम्हाला काय काय देतो आम्ही, तो असे बोचूड होता आमचे। आणि एकदा तुमचे काम झाले की तुम्ही आम्हाला येऊन पाहता मेले की वाचले की काय आहे म्हणून। नळाला एका वर्षापासून असंच घाण पाणी येत आहे आणि हे पाणी इतकं भयंकर आहे की याचा वास सुद्धा आम्हाला घेतला जात नाही। पूर्ण पाणी अर्धा तास आम्ही ते नाली सोडून देतो, त्याच्यानंतर आम्हाला 15-20 मिनिटं पाणी भेटते, नंतर पाणी भेटत नाही। त्याच्यात मी 15 मिनिटं पाणी कमी केलं। हे पाणी आम्ही कुठून आणायचं? असं घाण पाणी पियाचं का? तुम्ही कर्मचारी लोक, तुमचे नगरपालिकेचे जे लोक आहेत ते असं पाणी पितात का? हे आम्हाला पिऊन दाखवा। हे पाणी आम्हाला एवढं घाण आम्हाला पाणी प्यावं लागते। आम्ही नेहमी तक्रार केली तर ते मजरला पाणी दाखवलं तरी तेच परिस्थिती आमची आहे। आम्ही काय करावं याचा तुम्ही विचार करा, प्रशासनाने विचार करा की आम्ही हे बिमार पडलो, आजारी पडलो तर याचा इलाज कोण करत? नाल्या साफ करणं, हे रोड बनवणं, या रोडचे किती गड्डे पडले पहा तुम्ही। रोडला चालता येत नाही, गाड्या अशा उसळतात, लेकरं राहतात आमचे लहान इथं। या रोडची अवस्था पहा, या नालीची अवस्था पहा, किती नाल्या फुटलेल्या। प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। मेन लावला कचरा गाडीवाले येतो म्हणते, आम्ही आमच्या वार्ड मेंबरला फोन लावतो, पण वार्ड मेंबर आमच्या समोरून त्या कर्मचाऱ्याला फोन लावतो। वार्ड मेंबरला बी तसंच सांगण्यात येते की बा येतो, आम्ही येतो, या 2-2, 3-3 दिवस ते कर्मचारी येत नाही।